विविध भारती पुणे. ठळक बातम्या. योग्य ती काळजी घेत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याबाबतचे अधिकार काल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्थानिक प्रशासनाला दिले. परंतु मुंबई महापालिकेनं मात्र 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातही हाच निर्णय होण्याची चिन्ह आहेत. इतर जिल्ह्यात शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी प्रत्यक्ष कुठं शाळा सुरू होतात हे सोमवारीच कळेल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी यंदा चैत्यभूमीवर शासकीय मानवंदनेचं ऑनलाईन थेट प्रक्षेपण होणार असून महामानवाला घरबसल्या अभिवादन करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना 19 मुद्द्यांची प्रश्नावली पाठवणार आहे. या मुद्द्यांवर कोण काय उत्तर देतो, त्यावर कोणाला पाठिंबा द्यायचा त्याबाबत निर्णय घेऊ असं समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी काल वर्ध्यात सांगितलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणारे यशवंत वेणू पुरस्कार यंदा अभिनेते मोहन जोशी आणि त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांना जाहीर झाला आहे. कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी काल पुण्यात ही माहिती दिली. 5,000 रुपये, मानपत्र, पुणेरी पगडी आणि शाल असं पुरस्काराचं स्वरूप असून पुरस्कार वितरण 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत काल 748 नवीन रुग्णांची भर पडली, तर कोविड-19 मुळे काल जिल्ह्यात 60 रुग्णांचा मृत्यू झाला. हवामान. पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ राहील. किमान तापमान 18 तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.